हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर शिवजयंती निमित्त छोट्या मुलींना जर तयार करायचं आहे, तर सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसवायची तेच बघतोय. तर बघा, इकडे मी अशी कॉटन टाईप पण खूप सुंदर कलर असलेली साडी घेतलेली आहे आणि बऱ्याच साडी ड्रेपिंगची ना सुरुवात सारखीच आहे. ती की म्हणजे सोपी पद्धत आहे ना, म्हणून की 2 ते 2.5 हात अंतर एका साईडला सोडून मधोमध गाठ मारायची आहे. गाठ छोटीच मारायची आणि बघा, छोट्या मुलींना जर साडी तुम्ही नेसवत असाल ना, तर थोडं अंतर जास्तच ठेवायचं म्हणजे साडी कव्हर होते. म्हणजे थोडीशी ना जास्त लेंथ जी साडीची असते ना, ती कमी करायला मदत होते. तर 2 पायाच्या मधून मी तिकडे पाठीमागे तर घेतलेला आहे. त्याच्या प्लीट्स करायच्या आणि अशा हलक्या-फुलक्या कॉटन टाईप आणि कलरफुल साड्या घेतल्या ना, तर त्याचा लूक पण चांगला येतो आणि नेसवायला सोपी जाते साडी आणि ती बसते व्यवस्थित अंगावरती. आता इकडे बघा, काष्टा आपला जेवढा हाईटचा झालेला आहे ना, तेवढंच उंचवरती अजून फॅब्रिक उरलेलं आहे, म्हणजे काठ उरलेले आहेत जास्त. तर ते आतल्या साईडला मी खोचलं आणि तसंच खाली ओढून घेतलेलं आहे, म्हणजे ते सरळ पण दिसतं आणि साडी तिकडे आपली ॲडजस्ट पण झालेली आहे आणि असं काही वेगळं पण वाटत नाही. म्हणजे ही फिनिशिंग किंवा साडी थोडीशी लपवण्याची ट्रिक आहे महत्त्वाची. आणि छोट्या मुलींना साडी नेसवताना ती खूप उपयोगी पडते. दुसऱ्या साईडला काय केलेलं आहे, परत जो पदर आहे की नाही आपला, तर ते व्यवस्थित घ्यायचं अगोदर सरळ करून आणि 2 पायाच्या मधून परत पदर पण पाठीमागच्या साईडला काढून घ्यायचा आहे. तर बघा, सॉफ्ट साडी आहे ना, त्यामुळे नेसवायला पण खूप वेळ लागत नाही आणि मला तर हे 3-4 प्रकार एवढे आवडतात आणि सोपे झालेत ना नेसून-नेसून, की एक 5 मिनिटात साडी नेसून होते. जर व्यवस्थित सिया उभी राहिली किंवा तिने काही त्रास नाही दिला तर. परत बघा, इकडे प्लीट्स करून घेतलेल्या आहेत पदराच्या. जेवढे काठ असतील आणि कॉन्ट्रास्ट साड्यांचे काठ ना खूप सुंदर दिसतात, उठून दिसतात आणि छोट्या मुलींना स्पेशली 1-2 आपण ब्लाऊज शिवून ठेवायचे, एखादा फुग्याचा किंवा एखादा खण टाईपचा. म्हणजे काय होतं ना, याच्यावरती कोणत्याही साड्या सूट होतात. म्हणजे त्यांना आपल्या मोठ्या बायकांसारखं मॅचिंगच पाहिजे किंवा असं वेगळं काही नाही. क्यूट दिसतात त्या असंही आणि त्याच्यामुळे त्यांचा लूक छानच दिसतो. त्यामुळे 1-2 जरी ब्लाऊज असले ना तरी होऊन जातं. तर इकडे पिन झालेली आहे. पिन लावून घ्यायची. पदर खूपही मोठा नाही काढायचा आणि खूप छोटाही नाही काढायचा. मिडल लेंथचाच काढायचा आणि त्याच्यानंतर परत आपल्याला शेला पण घ्यायचाच आहे. त्याच्यामुळे असं खूप नको का इकडून-तिकडून खूप असं दिसायला नको. म्हणजे अंगापेक्षा भंगा मोठा आपण असं म्हणतो ना तसं. कारण की छोट्या मुलींना आपण साडी नेसवते म्हणून. आता इकडे मध्यंतरी जी साडी उरते ना, जिकडे आपण निर्या करतो, तर खूप जास्त ही साडी उरत नाही. जर व्यवस्थित असं जर साडी नेसवली ना पहिल्यापासून आणि खूप जास्त नकोच आहे आपल्याला, म्हणूनच तिकडे तेवढंच अंतर ठेवायचं आहे. त्याच्या प्लीट्स करायच्या आणि विरुद्ध दिशेला खोचून घ्यायच्या. खूप बोचकाही करायचा नाही. जर वाटलं की नाही, तर तिकडे भाग खूप फुगीर झालेला आहे, आपण जिकडे गाठ मारलेली असते त्याच्यावर जर खोचलं, तर आतल्या साईडून थोडंसं हाताने नाही का सरळ करून घ्यायचं किंवा थोडंसं सेट करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, खालच्या साईडच्या निऱ्यांचे जे काठ आहेत ना, ते असे उचलायचे डाव्या साईडला. तिकडे काठाला पकडून 2 छोट्या 2-3 प्लीट्स होतात, तर तिकडे तशा करायच्या. म्हणजे ओचा पण आहे ना असा खूप गुंडाळ्यासारखा किंवा असं एकदम अ, फुगीर राहत नाही, असा परफेक्ट येतो आणि खूप सुंदर साडी दिसते. खरं तर जुन्या बायका असं नाही का पकडूनच खोचायच्या, पण आता मोठ्या बायकांना आपण ज्यावेळेस खोचतो ना, त्यावेळेस साडी परफेक्ट येते. कारण की साडीची हाईट म्हणजे नाही का पूर्ण सगळं मॅनेज होतं. छोट्या मुलींना नेसवताना थोडंसं आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर असं प्लीट्स करून खोचलं ना खूप सुंदर येतं आणि पाठीमागच्या साईडला परत जिकडे आपण काष्टा खोचलेला आहे ना, पदराचं वरचं टोक तिकडे आतल्या साईडला एक पिन लावून तिकडे पण सेट करायचं. 2 पायाच्या साईडला पण तुम्ही जास्त वेळ ठेवणार असाल तर पिना लावा. 1-2 पिना लावल्यात तरी चालतात आणि जर व्यवस्थित साडी नेसवली तर काहीच गरज पडत नाही आणि अशी 5 मिनिटात साडी नेसवून होते. परत तेच सांगेल की जेमतेम ज्वेलरीज घालायची आहे आणि मी स्पेशली बघा, मला तर खूप आवडतं हिरव्या बांगड्या, मोत्याचे दागिने, नथ आणि चंद्रकोर, केसामध्ये गजरा. गजरा जरी नसेल ना, तर छोट्या मुलींना बघा, जर खूप मोठे केस नसतील ना, तर रेडीमेड असा बन भेटतो आणि रेडीमेडच जो मोत्याचा एक माळासारखा गजरा असतो की नाही हेअरस्टाईलचं, तर ते त्यालाच गुंडाळलेलं आहे आणि एवढंच खूप क्यूट दिसतं. म्हणजे खूप असं ओव्हर काही करायची गरजसुद्धा पडत नाही आणि त्याच्यातच खूप सुंदर लूक येऊन जातो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि तुमच्या मुलींना असंच तयार करा. धन्यवाद.